मस्तपैकी तयार होऊन टाका मग मला जायचं होतं यात्रेला. तर मी घेतली सोबत ही सगळी गँग. ही गँग घेऊन मला यात्रेला जायचं होतं. तर आता ह्या गँगला मी सांभाळते का मलाही सांभाळतात हे नाही माहिती. पहिल्या यात्रेत गेल्या काय करायचं हे कुणाच कळत नव्हतं. तर पहिला पाळणा बघितला आणि पाळण्याकडे धाव घेतली. पण ह्या पाळण्याची उंची बघून सगळ्यांनी माघार घेतली, पण आम्ही माघार तिघांनी घेतली नाही. बाकी सगळ्यांनी म्हणले आम्हाला नाही बसायचं, पण आम्ही ठरवलं की आम्ही बसणार आहेत. त्यात मग आमच्या नंदबाईचा पहिलाच अनुभव होता हा पाळण्यात बसायचा. आणि पाळण्यात बसले अशा काही गुदगुल्या होत होत्या की असं वाटतं आता काही खरं नाही. मज्जा बी खूप वाटत होती आणि भीतीही खूप वाटत होती. मी भरपूर वेळा बसलेले, पण आमच्या नंदबाई पहिल्यांदाच बसल्या होत्या, त्यामुळे त्या खूप घाबरत होत्या. आणि वरती गेले की असं वाटायचं आता खाली नक्कीच पडणार आहे. तर पाळणा थांबल्यानंतर नंदबाईची अशी काही रिॲक्शन होती. आधी तर खूप घाबरल्या होत्या त्या, पण नंतर म्हणतात खूप छान वाटलं. कुणालाही कसं वाटलं, मग आम्हाला खूप मज्जा वाटली, मला आणि अर्णवला. अर्णवने सगळ्यात जास्त मज्जा केली आणि मला वाटलं तो खूप घाबरेल, म्हणजे पहिल्यांदा बसला, एवढा छोटा आहे, पण तरी पण त्यांनी खूप मस्त, कारण हा सगळ्यापेक्षा डेअरिंगबाज निघाला आमच्या दोघीपेक्षाही. तर इथून पाळण्यातून आता वरती येऊन थांबलो होतो आम्ही. तर तिथून खंडोबाचं मंदिर दिसत होतं. हे खंडोबाचं मंदिर आहे, आम्ही जिथं यात्रेला गेलो तिथं. तर आम्ही देवाचं दर्शन आम्हाला आज करायचं नव्हतं, त्यामुळे आम्ही काही मंदिरात गेलो नव्हतो. नंतर जिकडे आमचं मन म्हणत होतं कधीपासून तिकडे आम्ही आता शेवटी गेलो होतो. पण आम्हाला खूप कमी टाईम होता, पण तरी आम्ही त्याच्यात खूप मोठी शॉपिंग केली होती. कारण ज्या गरजेच्या वस्तू असतात त्या पण घेतल्या होत्या. आणि किती आपण मॉलमध्ये जाऊ, कोणत्या दुकानात जाऊ, पण जोपर्यंत यात्रेत खरेदी करत नाही तोपर्यंत खरेदी केल्याशिवाय वाटत नाही. आणि असं काही नाही की यात्रेत खराब असा, म्हणजे कधी कधी चांगलं बी भेटून जातं आपल्याला. आम्ही तर खूप सारी खरेदी केली होती, तुम्हाला नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. तर हा माझा मुलगा माझ्यापेक्षा मोठा दिसतो आणि मी बारीक दिसते. आणि खूप सारे फिरून झाले, आम्हाला खूप मोठी भूक लागली होती. मग आम्ही गेलो पाणीपुरी खायला. पाणीपुरी खाल्ली, भेळपुरी खाल्ली आणि भेळ पण खाल्ली ओली. आणि सगळं खाऊच्या नंतर आता चालून चालून खूप कंटाळा आला, त्यामुळे आता घरी जायचं होतं आम्हाला. आणि घरी आता अंधार पडला होता जवळजवळ. मग लगेच घरी निघालो आणि घरी पोहोचलो. पण तर आणल्या आमच्या आरमला झाली ती गाडी चालवायची आहे. तर गाडी घेतली, पण गाडीत काही सेल नव्हतं, त्याचा झालता पोपट पूर्णपणे. तर तो मग चालला होता हाताने त्याचं खेळायचं काम. आणि ते चाललं होतं खेळायचं काम, तोपर्यंत आमचं जाणं होतं रील्स बनवायचं काम. आम्ही दोघींना 1000 प्रयत्न केल्यानंतर आम्हाला थोडीशी रील्स जमली होती काहीतरी करा. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करा. आणि आम्ही कोणता डान्स केला ते पण सांगा प्लीज कमेंटमध्ये. तर भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.